हिंगोली जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय। काल पडलेल्या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय, तर जिल्ह्यामध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळेच अनेक भागात पाणी साचलेलं आहे। शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यात शहरामध्ये सुद्धा नद्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं। त्याचबरोबर शासकीय कार्यालयामध्ये देखील पाणी गेलेलं होतं। मी सध्या हिंगोलीच्या नरसी नामदेव परिसरामध्ये आहे। आपण बघू शकता की हा जो नदीच्या काठचा जो ओढा आहे, या ओढ्याला देखील पूर आलेला आहे। त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आता थोडंफार हे पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे, मात्र येथील नदीकाठचे जे परिसर आहे, शेती आहे, त्या शेती जे आहे ते खरडून गेलेली आहे। शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी हे जे शेत आहे, हे शेतामध्ये पूर्ण सोयाबीन जे आहे ते जमीनदोस्त झालेलं आहे। या सोयाबीनला शेंगा लागलेल्या होत्या, मात्र आता या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या सोयाबीनचं आपण बघू शकता की कशा प्रकारे हे सोयाबीन जे आहे ते जमीनदोस्त झालेलं आहे। या सोयाबीनला आताच जे आहे ते शेंगा लागत होत्या, मात्र या पाण्यामुळे या सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काका इकडे या। काका मला सांगा, काल कसा पाऊस झाला? कधीपासून असा पाऊस नव्हता आणि आता 5 वर्षामध्ये कधी पाऊस नाही आला सर। किती नुकसान झालं? अतोनात नुकसान झालं, काय अंतच नाही नुकसानीला काही। आज बैलपोळा सण आहे, शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे आणि शेती पिकाचं मोठं नुकसान झाले, काय सांगाल? चेहऱ्यावर आनंद असतो तो आज जे उत्सव असतो बैलाचा तो उत्सव पूर्ण असा शून्यात झाला, कारण हे नुकसान बघून। नक्कीच काही शेतकरी सुद्धा आपल्यासोबत होते। आता आज बैलपोळा सण आहे आणि शेती पिकाचं मोठं नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी जे आहे ते हतबल झालेले आहेत। त्यामुळे आता शासनाने तात्काळ यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांतून केली जात आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।